बफर टाइम आपण 2 मिनिट एक्स्ट्रा देतोय. म्हणजे काय तर 22 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक इनिंग ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहे. जशी मॅच सुरू होईल आम्ही तुमच्यापर्यंत टायमिंग पोहोचवू, टायमिंग सांगू तुम्हाला किती वाजता मॅचेस सुरू झाली. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डिले करू नका, टाइमपास करू नका, जरा फास्ट खेळा. 17 मॅचेस आणि 17 आवर्स जरी आपण पकडले तर जवळजवळ सकाळचे 2-3 वाजतील टुर्नामेंट संपायला. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आणि फास्ट क्रिकेट खेळायचं, ही गोष्ट लक्षात ठेवून सामना सुरू करा. बोलिंग मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला अत्यंत वेगवान गोलंदाज आहे. प्ले. ओ, पहिला चेंडू अत्यंत वेगवान, भन्नाट वेग पहिल्या चेंडूवर. इट्स अ नो. पहिलाच चेंडू आणि पंचांनी इशारा केलाय, इट्स अ नो बॉल. बिहाइंड द स्टंप डायरेक्ट चेंडू पिचिंग झालाय, हेच पंचांनी पाहिलं आणि निश्चित कन्फर्म करून सांगितलं इट्स अ नो बॉल. 1:09 आणि मॅच स्टार्ट झाली आहे. लक्षात ठेवा हा टायमिंग. ओ, भन्नाट वेग, प्रचंड वेग आहे सार्थककडे. सार्थकने मागच्या मॅचप्रमाणे आता सुद्धा इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीने. वॉट अ बॉलिंग. अथर्व कांबळे ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू फ्लिक केलाय, मागे जाते चेंडू. यष्टीरक्षक अत्यंत तेज तर्रार. आपण बघतोय की अक्षरशः डोळ्यामध्ये अंजन घालून, काजळ घालून मात्र यष्टीच्या मागे यष्टी कव्हर करतोय तो म्हणजेच रोहन चिले. नेक्स्ट बॉल डॉट. धावसंख्या 1. वेग प्रचंड आहे. बॉटमॅनचा वापर, क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न. अरुणने प्रयत्न केला चेंडू कव्हर करून डायरेक्ट यष्टीवर फेकण्याचा, पण क्विक सिंगल. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चांगलं होत आहे, इम्पॉर्टंट आहे, गरज आहे. जेव्हा डावाची आपण सुरुवात करतोय आणि एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आशुतोष आणि त्याचं अथर्व त्याच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. सार्थककडे वेग प्रचंड आहे. वेगाचा जर आपण उल्लेख केला तर आपल्या कल्याण डोंबिवलीमधले भरपूर असे खेळाडू, इव्हन मी दिव्यातला अक्षय गुरवचा उल्लेख करेन, सार्थकचा उल्लेख करेन, ऋत्विक गोरडेचा उल्लेख करेन, ज्यांच्याकडे वेग प्रचंड आहे, अचूकता आहे त्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये. बॉटम हँड, क्विक सिंगल, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आपण चेंडू आणि पंचांचा इशारा, 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 3. मीत 11 डिंगडॉंग वर्सेस ब्रदर्स. ब्रदर्सची बॅटिंग आपण बघतोय. हा चेंडू फ्लिक करायचा होता, दिशेवर नियंत्रण नाही आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. जितू कदम यांचा सिग्नल येतो तो म्हणजेच वाईड बॉल. धावसंख्या 4. सार्थक पुन्हा राऊंड विकेट. बॉटम हँडचा वापर, भाग पाडला फटका समोर खेळण्यासाठी गोलंदाज अथर्व कांबळेला. मी 11 डिंगडॉंग. पहिला सामना ते पराभूत झाले होते व्हेरी फर्स्ट मॅच आजच्या दिवसामध्ये, पण इथे मात्र 2 पॉईंटची कमाई त्यांना करायची, निश्चित मॅच जिंकावी लागेल. बॉटम हँडचा पुन्हा वापर. आता मात्र आपण अशा मुवमेंटला आहोत की दोन्ही पराभूत म्हणजे पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ जे पराभूत झाले तर ते एकमेकांसमोर खेळत आहेत. पण ॲक्च्युली हा जो फॉर्मॅट आहे किंवा ही जी पद्धत आहे मास्टर कपची, ती पद्धत प्युअर लीग टुर्नामेंट आहे. म्हणजे ग्रुपमध्ये एक संघ समोरच्या संघाबरोबर 3 मॅच कंटिन्यू खेळणार. लक्षात ठेवा, 2 मिनिट आणि 51 सेकंद बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. पहिल्या षटकासाठी 2 मिनिट आणि 51 सेकंद हा एवढा तुम्ही वेळ घेतला. जास्त डिस्कशन नको आहे. फिल्डिंग टीम मीत 11 डिंगडॉंग, सामना सुरू करावा. जसा मी उल्लेख केला की 20 मिनिटं तुमच्याकडे आणि बफर टाईम आपण 2 मिनिटं देत आहोत. टोटल 22 मिनिट्स ओनली फॉर एव्हरी इनिंग, ईच इनिंग. मास्टर्स कप सेकंड सीझन, पर्व दुसरं, सेकंड डे, लास्ट डे, फायनल डे. बॉलिंग मार्कवर अली. डेड बॉल. स्ट्राईक एंडला आशुतोष अहिरे. चला, इन्स्ट्रक्शन जे काय तुम्हाला द्यायचे तर त्याच ओव्हर सुरू होण्याआधी द्या, वेळ त्याच्यात जास्त घालू नका. जसं आपण उल्लेख केला की या मॅचपासून पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल जसं तुम्ही वेळेवर जरी इनिंग समाप्त केली नाही तर. पहिला चेंडू खूप चांगला, थोडासा टॉस केला होता चेंडूला ऑप्शनच्या बाहेर आणि पहिलाच बॉल टाकला निर्धाव तो गोलंदाज अलीने. धावसंख्या थांबली आहे, स्थिरावली आहे 4 वर. पुढे येऊन स्टेप आउट. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट. सूर मारत असताना हा झेल घेण्याचा प्रयत्न रोहन चिलेने केला.
लिमिट लाईनच्या बरोबर आतमध्ये तिथे तो उभा आहे आणि चांगले एफर्ट होते फिल्डिंगमध्ये. एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्येत भर, धावसंख्या 5. स्ट्राईक केला अथर्व कांबळे. ऑन ड्राईव्ह, अजून एक धाव. रोटेशन इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक रोटेट करा, संधी द्या एकमेकांना, कॉम्प्लिमेंट करा, धावा बनवा, पार्टनरशिप बिल्टअप करा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप आउट ऑन साईडला प्लेसमेंट, रनआउटची संधी आणि पंचांनी स्पष्ट नकार दिल्याचं कारण की आधीच एसटी आपण बघितलं की डायव्हर्ट झाली होती गोलंदाजाचा पाय लागून आणि त्यानंतर हिट केला होता रोहन चिलने. आपण हे चित्र स्पष्टपणे बघितलंय, त्यामुळे पंचांनी ताबडतोब नकार दिलेला आहे. एसटी जर जागेवर असती, फलंदाज बाज असता, तर त्या ठिकाणी निश्चितच पंचांनी बोट उचललं असतं. अली पुढचा चेंडू. हो, हा चेंडू समोर बरोबर कॅमेऱ्याच्या खाली. एक सॉफ्ट डिसमिसल अँड फर्स्ट विकेट डाऊन. विकेट फॉर अली. अथर्व बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रदर्स 11 या संघाला पहिलाच धक्का. ब्रदर्स 10 म्हणजेच आपण बघतो की 10 खेळाडूंचा स्क्वॅड आहे आणि खूप सुंदर फॉर्मॅट आहे. 10 खेळाडूंचा स्क्वॅड, प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळणारच. म्हणजे 7 वर्ष आपण फॉर्मॅट बघतोय, 7 फ्रेश बॉलर बघतोय. ज्यांनी गोलंदाजी केली आहे त्यांना बॅटिंगला चान्स पहिले मिळणार नाही. बाकीचे 3 खेळाडू जे उरलेत त्यांना मात्र पहिल्या 3 ऑर्डरमध्ये आपण बघतोय बॅटिंगच्या. त्यामुळे हा फॉर्मॅट खूप चांगला आहे. मी खरंच या मुवमेंटला मास्टर्स कपच्या ऑर्गनायझरचं खरंच कौतुक करेन, कारण खूप चांगली संकल्पना. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज रितेश सरोदे. लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. अक्षय बागुल, अमोल वाकळे, अनु भोईर, अक्षय अय्यर, धीरज आणि आमच्यासोबत अतुल भोईर. खूप चांगली कामगिरी, चांगला संकल्प, चांगला प्रयत्न. ऑन साईडला प्रेस केले त्या ठिकाणी स्वतः अतुल आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट. खातं उघडलं एका धावेने ते फलंदाज रितेश सरोदेने. 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. करंट रन रेट 4.5चा आहे. 1 विकेट गमावली आहे आणि बरोबर 2 षटकांसाठी तुम्ही घेतलेत 5 मिनिटं आणि 54 सेकंद. त्यामुळे डिस्कशनमध्ये जास्त वेळ घालवू नका. मॅच कंटिन्यू करा, जेणेकरून तुमची जी 7 षटके आहेत ती जवळजवळ 20 मिनिटाच्या आतमध्ये संपतील. बोली मार्कवर अतुल पाटील. पहिल्या मॅचमध्ये दर्जेदार खेळ केला होता या खेळाडूने. जिथे आपण बघितलं की पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली तेव्हा फलंदाजी केली होती ती मिथ 11 डिंगडॉंग संघाने. पहिल्या 4 षटकामध्ये जेमतेम 27च धावा होत्या आणि डबल ट्रबल ओव्हरला आपण जर बघितलं त्या मोमेंटला मॅचमध्ये जबरदस्त वापसी केली होती. रितेश ऑन स्ट्राईक, अतुल ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या डबल फिगरमध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आमच्यासोबत ऑनलाईन स्कोरर क्रिक हिरोजवर अक्षय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि फेकेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. थोडासा डायव्हर्ट झाला होता थ्रो. KPL स्पर्धेत सुद्धा मात्र तेवढी जबाबदारी खूप मोठी पार पाडतात ते अक्षय अय्यर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ ऑनलाईन स्कोरर. धावसंख्या 11. समोर मारलाय आणि इथे चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. वरच्या नेटला लागून चेंडू ज्याप्रमाणे डायव्हर्ट झाला असं वाटलं की त्या ठिकाणी झेल होईल की काय. शर्तीचे प्रयत्न केले अलीने, पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये तिथे झेल उडालाय आणि ते सॉफ्ट डिसमिसल. सॉफ्ट डिसमिसल बरोबर चेंडूच्या खाली रोहन चिले आणि सेकंड विकेट डाऊन. अतुलने जास्त वेळ घेतला नाही आपला रिप्लाय देण्यासाठी, उत्तर देण्यासाठी. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर अतुलने स्वतः गोलंदाजीवर विकेट काढली आहे आणि सरोदे बॅक टू डक आउट. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी अभि पांचाळ. पॅडल स्वीप, पॅडल स्कूप म्हणायला हरकत नाही अशा फटक्यांना. स्वीप नाही, स्कूप आहे. पॅडल स्कूप खातं उघडतो एका धावेने. अभि पांचाळ मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती अभिने. स्ट्राईक एंडला आशुतोष अहिरे सलामीचा फलंदाज. धावसंख्या 18. 2 गडी बाद. लेग स्टिकच्या बाहेर आहे. जितू कदमचा सिग्नल. वाईड बॉल. 19 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. ऑन साइड, ऑन ड्राईव्ह. धावसंख्या 20. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 20. करंट रन रेट 6.66. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मास्टर्स कप
सेकंड सीझन हिटमॅन टर्फ कल्याण इथे आपण ही स्पर्धा पाहत आहोत. टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब वाईवर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब वाईवर तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. वी ऑल्सो से थँक्स टू भवानी स्पोर्ट्स फॉर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन जर्सी किट पार्टनर. थँक्यू विनय पवार. हो क्या बात है, क्या बात है. अप्रतिम लेग ब्रेक, सरप्राईज डिलिव्हरी. चेंडूमध्ये वेग नव्हता, अचूकता होती विशाल भोईरच्या आणि पहिल्या चेंडूवर अक्षरशः नामोहरम केलंय त्या आशुतोष अहिरेला. धावसंख्या 20 वर थांबली आहे. 20 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 सुरू झालंय. फ्रेश बॉलर विशाल भोईर. पंचांचा सिग्नल, नो बॉल अँड नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या 21. फ्री हिट बॉल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. 90% आतापर्यंत फ्री हिट ही संधी कॅपिटलाइज झाली नाही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, खास करून आजच्या दिवसामध्ये, कारण गोलंदाज तेवढी संधी देत नाहीये. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं. सर्व खेळण्याचा प्रयत्न. लेमन कट, चायना कट, रुबी कट. पंचांचा इशारा तो म्हणजेच एका धावेचा येतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये 22 लॉस ऑफ 2, 3.3 ओव्हर कंप्लीटेड. चौथं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. हा लेग ब्रेक होता. भरपूर बाहेर वळतोय चेंडू. बॅक टू बॅक वाईड. या गोष्टीवर कंट्रोल असायला हवं. लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. हो पुन्हा तेच बघायला मिळते. विशाल भोईरच्या पहिल्या चेंडू त्याने इम्प्रेसिव्ह टाकला होता, तरी मात्र शंका नाही, पण मात्र निराशा करते. मागचे 3ही चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत. वाईटमुळे काय होते, एक्स्ट्रा चेंडू खेळायला मिळतो गोलंदाजाला. एक्स्ट्रा धाव खर्च करतोय गोलंदाज. हवेमध्ये चेंडू आणि झेल. ट्रॅप होता आणि त्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकवलंय. याला म्हणतात सेट करणं क्रिकेटमध्ये. तेच आपल्याला बघायला मिळत आहे की 3 चेंडू वाईट टाकून बॅट्समनला सेट केलं आणि नंतरच्या एका चेंडूवर अशा प्रकारे सरप्राईज केलं, त्या ठिकाणी विकेट काढली आहे. पंचवीस वर 3 नवीन आलेला फलंदाज बॅटिंगसाठी प्रशांत आगरे. विकेट फॉर विशाल भोईर. चेंडू थोडासा हवेमध्ये. संधी त्या ठिकाणी रनआउटची होती का हा प्रश्न आता मात्र स्वतः रोहन चिल्लीला पडलाय. 26 धावा धावफलकर. षटक क्रमांक 4 आणि त्यातला शेवटचा चेंडू शिल्लक. हो क्या बात आहे. बॅट्समनचं फुटवर्क रीड करून हा चेंडू डिलिव्हर केलाय विशाल भोईरने. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 26 आहे. करंट रन रेट 6.5चा आणि 26 धावा. डबल ट्रबल. खूप चांगला सिग्नल जितू कदम इथे आम्हाला करतायत. इट्स अ डबल ट्रबल ओव्हर. 11 मिनिटं 44 सेकंद आतापर्यंत तुम्ही 4 षटकांसाठी हा वेळ घेतलाय आणि ही 3 षटकं इम्पॉर्टंट आहेत आता यानंतर. डबल ट्रबल ओव्हर. बघा मॅजिकल ओव्हर असं म्हणायला हरकत नाही या षटकाला. बॅटिंगसाठी मॅजिकल, कारण जर धावा तुम्ही केल्या त्यावेळेला डबल होतील. विकेट जर गमावली तर त्याच विकेट मागे 5 धावा काउंट करून त्या मायनस केल्या जातील आणि त्याचबरोबर तुम्ही बाजूच्या नेटवर कुठेच तुम्ही डायरेक्ट शॉट खेळू शकत नाही. हे सुद्धा चित्र या षटकात तुम्हाला बघायला मिळतं. हो क्या बात आहे. व्हॉट अ शॉट बाय प्रशांत आगरे. कॉपी बुक स्टाईल. खूप वेळ घेतला, थोडासा मागे थांबला, बॅकफुटला गेला, जागा बनवली, हाफ वॉली केलं आणि खूप चांगला सुंदर असा कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना तिथून एक धाव तिथे चोरलेली आहे प्रशांत आगरेने. बॉलिंग वर करायचं आशिष चतुर्वेदी. धावसंख्या या षटकात आपण निश्चित अपडेट करू की एक्झॅक्टली किती धावा या षटकामध्ये मिळाल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅकफुटला गेला, पंच केलाय. अंडरआर्म क्रिकेटला सेफ शॉट. विशाल भोईर थोडासा स्ट्रगल करते चेंडू कव्हर करेपर्यंत. एकच धाव तिथे मिळेल. 2 चेंडू आणि
आतापर्यंत 2 धावा. तिसरा चेंडू घेऊन आशिष. समोर आहे प्रशांत आगरे. पुण्याचा बॉटम हँड. हा स्ट्रॉंग झोन आहे. झोपेत ना उठून सुद्धा हा फटका तो खेळू शकतो. एवढा तंत्रमय फटका बघायला मिळाला. टेक्निकल साऊंड क्रिकेटर. बॅकफुटला गेला. रोहन चढल्याच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. खूप चांगली बॅटिंग. विकेट न गमावता प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज इथे करतात. गुड बॅटिंग. मास्टर्स कप सेकंड सीझन आशू आणि प्रशांत मध्ये थोडीशी बातचीत. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. तिन्ही फटके आपण जर बघितले तर कव्हर्स मध्ये कव्हर ड्राईव्ह. काय कॉन्फिडन्स आहे बॅटिंग मध्ये प्रशांत आंग्रेच्या. कौतुक करावं लागेल. अशा खेळाडूंचं कौतुक व्हायलाच हवं अक्षय, की तिन्ही फटके त्याने कव्हर ड्राईव्ह मारले आहेत. एक्सलंट बॅटिंग. क्या बात आहे. फ्लिकचा फटका ऑन साईडला. 6 चेंडू झाले ते 6 धावा. म्हणजे अक्षय मला अपडेट करेल की धावा एक्झॅक्टली किती येतील या षटकामध्ये. धावसंख्या 38. 38 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 38. 38 टोटल 38. 7.60 करंट रन रेट आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि आपण जर स्टॉपवॉचकडे लक्ष टाकलं तर 14 मिनिटं, म्हणजे आता जवळजवळ आली 15 मिनिटं झाली ती, म्हणजेच 5 षटकांसाठी. मॅच स्पीडअप करा. तुम्हाला आता उर्वरित 5 मिनिटांमध्ये ही 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. मॅच स्पीडअप करा. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 6 अरुण येतोय. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. चला, नो मोर आर्ग्युमेंट्स. मॅच कंटिन्यू करूया. इट्स अ वाईड. चला, फिल्डिंग सेट करून घ्या. निर्णय पंचांचा येईल. फिल्डिंग लावून घ्या. पंच निर्णय देतीलच. चला, मॅच कंटिन्यू करा. पंच सिग्नल करणार तुम्हाला. मॅच कंटिन्यू करूया. इट्स अ नो बॉल. मॅच स्टार्ट करा. चला.
चला मॅच आपण कंटिन्यू करूया. इट्स अ नो बॉल अँड नेक्स्ट बॉल इज द फ्री हिट. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नेक्स्ट बॉल फ्रॉम अरुण टू प्रशांत. हो इथे मात्र काय फ्री हिट बॉल होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. बाल बसवलाय. बाल बसवला कारण आपण बघतोय की फ्री हिट बॉलवर स्टंपिंग नाही आहे. या अगोदर रोहनने डिस्कस केलं होतं पंचांबद्दल त्याबद्दल. आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 40. फ्री हिट कंटिन्यू. आणि हा चेंडू आपण बघतो तो निर्धाव. चांगली गोलंदाजी अरुणकडून. इम्प्रेस केल्या षटकामध्ये. इव्हन वाईट आले हरकत नाही पण चांगली गोलंदाजी केली आहे अचूक टप्प्यावर. इट्स आउट. कॉट बिहाइंड. यष्टीच्या मागे आपण बघतोय की सॉफ्ट हँड सेफ हँडमध्ये जातोय चेंडू रोहनच्या हातामध्ये. फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात होतोय तो बाद. आणि चौथा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना तो म्हणजेच ब्रदर्स 11 या संघाला. पुढचा चेंडू ऑन साईडला फ्लिकचा फटका. थोडासा अपिश फटका बघायला मिळते स्क्वेअर लेगमध्ये. एका धावेने मनू नायरने खातं उघडले. धावसंख्येत धावसंख्या 41. 41 इन द 6th ओव्हर. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा अँड नेक्स्ट बॉल फ्री हिट. नो बॉल अगेन. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या 43. 43. नो अगेन. बॅक टू बॅक 3 नो इन अ रो. आणि तिने आपण बघतो की आउटसाइड पिच 3 नो त्याने ते टाकलेले आहेत. एसटीच्या आपण बघतो की पिचिंग बाहेर आहे. आणि अगेन अगेन इट्स रेकॉर्ड इन द टुर्नामेंट. क्रीजच्या बाहेर पिचच्या बाहेर सलग 4 चेंडू नो टाकतोय तो अरुण. एक्स्ट्राचे बॉल जे असतात आपण बघतो की धावा ते समोर संघाला बहाल तर करतात. एक्स्ट्रा चेंडू खेळायला देतात जेणेकरून बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढतो. 4 चेंडू सलग नो बॉल टाकलेत अरुणने. मागच्या काही सामन्यात आपण असं बघितलं त्या ठिकाणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. सेटअपचा होता त्या ठिकाणी प्रयत्न. 3 वाईट टाकून विकेट काढली तो सुद्धा आपण सेटअप बघितला होता. पण बघूया इथे सेटअप काय आहे तो अरुणचा. हो नो अगेन. 5th बॉल. 5वा चेंडू नो. तो सुद्धा सलग. धावसंख्या 45. नो अगेन. क्या बात आहे. हा रेकॉर्डच झालाय. 6 चेंडू आपण 6 चौकार बघितले षटकार बघितलेत पण 6 चेंडू क्रीजच्या बाहेर टाकणं हा सुद्धा एक विक्रम आहे तो अरुणच्या नावावर. हा पहिला विक्रम असेल ज्याने क्रीजच्या बाहेर गोलंदाजी केली आहे. 6चे 6 चेंडू. हा रेकॉर्ड हा मास्टर कपमध्ये नोंदवला जाईल आणि अक्षय अय्यर देखील ते नोंद करतील. 6 चेंडू नो. राऊंड विकेट. नो अगेन. नो अगेन. 7वा चेंडू. 7वा चेंडू. एसटीच्या मागे रोहन खूप काही गायडन्स देतोय. इव्हन म्हणतो की एवढा मोठा यार्ड तुझ्याकडे आहे. एवढी मोठी जागा तुझ्याकडे आहे. एक चेंडू मध्ये टाकून दाखव. 7 चेंडू त्याने वाईट आपण बघितलं की नो टाकलेले आहेत. आता मात्र ट्रॅक चेंज केलाय. ओव्हर द विकेट अटॅक करेल अरुण. एक चेक अलाउड असतो तो झालाय कंप्लीट. 35 सिग्नल देत आहेत. डेड बॉल. यष्टीरक्षक यस फिल्डिंग चेंज करू शकत नाही. नो बॉल आहे. फिल्डिंग चेंज होऊ शकत नाही. आणि एक नवीन नियम आहे ही निश्चित त्याचा मी इम्प्लिमेंट इथे करेन. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तो लागू झालेला नाही आहे. ओव्हरआर्म क्रिकेटचा नियम तुम्हाला सांगतो. समोर मारला फटका. हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होणार नाही. 7 नो आणि 7 फ्री हिट ते म्हणजे कंटिन्युअसली बघायला मिळालेत. वाईट बॉल जो आपण मगाशी नियमाबद्दल आपण मगाशी म्हणत होतो
तो नियम असा आहे, तुम्ही फिल्डिंग पोझिशन तर चेंज करू शकत नाही, पण जो खेळाडू ज्या फिल्डिंगला पोझिशनला उभा राहणार तोच राहणार फक्त. ते फिल्डर सुद्धा मी चेंज करू शकत नाही, हा सुद्धा नियम आहे. धावसंख्या 50 धावा धावफलकावर. भरपूर धावा खर्च केल्या षटकामध्ये अरुणने. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक्स्ट्रा सुद्धा भरपूर आहेत. स्ट्राईक एंडला मनू. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक समोर विशाल भोईर. फायनली षटक समाप्त. आणि बरोबर 20 मिनिटं 43 सेकंद एवढा तुम्ही वेळ घेतलाय. आता तुमच्याकडे बफरची 2 मिनिटं आहेत, फक्त बफरची 2 मिनिटं, त्याच्यावर तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे. बफरची 2 मिनिटं तुमच्याकडे आहेत, त्यात तुम्हाला एक षटक कंप्लीट करावं लागेल. धावसंख्या 50. चला मॅच सुरू करा. चला, बफर टाइमच्या आतमध्ये षटक समाप्त होणं गरजेचं आहे. समोर ऑफर केलं, व्हॉट अ शॉट. तोलून मापून मारला फटका, ओव्हर पिच बॅट खाली भेटला आणि ठोकलाय समोर. मिड ऑफच्या डोक्यावरून षटकार पहिल्या चेंडूवर. अब तक 56. आउट ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक विशाल आहे, तिथे क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 57 इन लास्ट ओव्हर. शेवटची 10 सेकंद तुमच्याकडे शिल्लक. ओ, लेगस्टिकच्या बाहेर आहे, वाईड बॉल. चला, आता तुम्हाला प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. 22 ओव्हर्स कंप्लीटेड, 22 मिनिट्स कंप्लीटेड. वाईड +1. एक प्लेअर तुम्हाला आता आतमध्ये घ्यावा लागेल. बाउंड्री लाईनचा, बाउंड्रीवरचा एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या 59. रोहन. चला, आपण या मॅचला आधीच सूचना दिली होती. या मॅचपासून टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. 20 मिनिटं आणि त्यानंतर तुम्ही 2 मिनिटं आम्ही बफर सुद्धा देतोय. 22 मिनिटाच्या आधी तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायची आहेत. हो, प्लेअर आतमध्ये घेतले. फक्त 2 प्लेअर आता बाउंड्री लाईनवर आहेत. बाउंड्रीवर फक्त 2 प्लेअर. 3 पैकी 1 आतमध्ये घेतला आपण. पुढचा चेंडू बघायचंय पंचांचा. या चेंडूवर इशारा काय येतोय. वाईड बॉल. अंपायर सिग्नल वाईड बॉल. ड्राईव्ह समोर क्षेत्ररक्षक आहे, थोडासा डायव्हर्ट झालाय चेंडू अलीकडून, पण मिळते एकच धाव. म्हणून स्ट्राईक एंडला येईल. धावसंख्या 61. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओ, गुड बॉलिंग. चांगला चेंडू. लेंथ खूप चांगली चेंडू या चेंडूवर ठेवली. चांगला बाउन्स झालाय चेंडू आणि मनूला बीट करून गेलाय अतुलकडे. हो, दिशेवर नियंत्रण नाहीये. चेंडू टाकल्या रिलीज झाल्याच ते नाराजी चेहऱ्यावर बघायला मिळाली रोहन चिलेच्या. 62. स्ट्रेट ड्राईव्ह अली त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. धावसंख्या 63. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. आउट. फलंदाज बाद. विकेट फॉर रोहन चिले. आणि धावसंख्या 63 वर थांबली आहे. 64 धावेंचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय ओमसाई गणेशचे कॅप्टन. ओमसाई गणेश संघाचे संघनायक आपण ताबडतोब या. ओमसाई गणेश वर्सेस ब्रदर्स संघ ऑलरेडी ते उपस्थित आहे. डिसिजन जर तुमच्या बाजून गेला तर तुम्हाला आम्ही थोडासा वेळ देऊ डिसिजन घेण्यासाठी. निर्णय तुमच्या पक्षामध्ये गेला तर
निश्चित तुम्हाला वेळ देऊ. ओम साई गणेशचे कॅप्टन या ताबडतोब. ओम साई गणेश, अमोल वाकळे किंवा टीम मधला एखादा खेळाडू लवकरात लवकर टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये. टॉस इम्पॉर्टंट आहे. अपोनंट टीमचा कॅप्टन ऑलरेडी ग्राउंडमध्ये आहे. ओम साई गणेश. लक्ष येते 64 धाव्यांचं 7 षटकांच्या सामन्यामध्ये. लक्षात ठेवा, जसा चेंडू पडेल स्टॉपवॉच सुरू होणार तेव्हा पंचाने जेव्हा सिग्नल दिला जाईल तोपर्यंत स्टॉपवॉच आपण सुरू करणार आहोत लगेचच. अंपायरनी प्ले कॉल केलाय, स्टॉपवॉच सुरू झालाय. पहिला चेंडू आणि घणाघाती हल्ला मोनिसचा. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. क्रॅकिंग शॉट. इरादे स्पष्ट करत असताना पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की ओपनिंगला आला होता तेवढी संधी जास्त मिळाली नव्हती, पण आता मात्र संधीचं सोनं करतोय. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ शॉट. ओ क्लीन बोल्ड. अनप्लेबल डिलिव्हरी. सरप्राईज करणारा चेंडू होता. लास्ट मुमेंटला डबल माइंडेड झाला मोनिश की खेळायचा की नाही, पण तोपर्यंत चेंडूने आपली हरकत दाखवली, आपलं कमाल दाखवली आणि चेंडूने वेध घेतला यष्टीचा. षटकानंतर पुढच्या चेंडूवर क्लीन बोल्ड. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू होता अनिकेतचा. सरप्राईज डिलिव्हरी. टायमर सुरू आहे. लक्षात ठेवा, बॅट्समन आलाय ग्राउंडच्या आतमध्ये. टायमर सुरू आहे. पुढचा चेंडू अप्रतिमच होता, याच्यात मात्र शंका नाही. सरप्राईज करणारा ॲक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग होता. ॲक्शन रिप्ले बघण्यासाठी. 6 लॉस ऑफ 1. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. जॉन खातं उघडतो एका धावेने. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख सुरेख चेंडू होता. ईशूच्या मागे मनू चांगली कीपिंग करतोय. हो, खूपच बाहेर आहे. खूप चांगला लेग ब्रेक आपण बघितला, पण भरपूर मोठा लेग ब्रेक. इट्स अ वाईड. मास्टर्स कप 2025 सेकंड सीझन. हो, क्या बात आहे. दर्जेदार विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये काय सुद्धा बघायला मिळतोय. चेंज ऑफ पेस होता. भाग पाडला फटका खेळण्यासाठी समोर खेळाडूच्या हातामध्ये. गुड बॉलिंग बाय अनिकेत. एक्सेलेंट ओव्हर, एक्सेलेंट ओव्हर. जस्ट 8 रन फ्रॉम दिस ओव्हर अँड विकेट फॉर अनिकेत. करण पाटील स्ट्रगल करतोय ग्राउंडवर. 3 चेंडू खेळलाय. धावी ते अंकित करू शकला नाहीये. जॉन 100चा स्ट्राईक रन रेट. 1 चेंडू 1 धाव. धावसंख्या 8. लक्ष 64 धावेंचं आहे. चला लक्षात ठेवा, स्टॉपवॉच सुरू आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला गोलंदाजी करायची. मग आपण बघितलं की पहिल्या इनिंगमध्ये शेवटचे 3 चेंडू बाकी असताना आपण पेनल्टी इम्प्लिमेंट केली. एक खेळाडू आपण आतमध्ये घेतला. पण जेव्हा क्लोज मॅच होतात अक्षय, आपण तेव्हा बघतो याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. कारण 2च खेळाडू असतील, बॅट्समन ॲडव्हान्टेज घेतो मोठे शॉट मारण्याचा आणि त्यामुळे त्यांना त्या धावा मिळतात. त्या बोली मार्गोल गोलंदाज सज्ज होतोय. साहिल पिसे समोर. जॉन. धावसंख्या 8. नो बॉल. नो बॉल. फर्स्ट नो बॉल ऑफ द इनिंग. चेंडू हवेमध्ये. फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगमध्ये. तिथे एक धाव मिळेल जॉनला. फ्रीटचा बॉल होता. धावसंख्या डबल फिगरमध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रेक्षक आपण घर बसल्या बघतोय. दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईड बॉल साहिल पिसेचा. 7 षटकांमध्ये 64 धावेंचं आव्हान. 9 धाव प्रति षटकामागे अजूनही करायचे तुम्हाला. ओ क्या बात आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. त्रिफळा उद्ध्वस्त. बरेचसे खेळाडू बघतो या ठिकाणी कल्याणचे जे कोकणातले आहेत
आणि कोकणातल्या घरामध्ये आपण बघतो की मागचं दार सुद्धा असतं. मागचं दार असं उघडं ठेवलं तर चोरी होते, तेच बघायला मिळालं. पायाच्या मागून एसटी वाकवली आहे. क्या बात आहे. साहिल पिसे गुड बॉलिंग. न्यू बॅट्समन रोहन चिले. इट्स अ नो बॉल. दबाव. एक चांगला फलंदाज समोर आल्यानंतर दबाव हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. तो आता पाहायला मिळतो साहिल पिसेच्या गोलंदाजीमध्ये. संख्या 12. फुल टॉस. क्या बात आहे. समय साधना बघा, टायमिंग बघा, ताकद बघा. एका खराब चेंडूची वाट जणू काय रोहन चिले बघत होता आणि त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट. इट्स 18 ऑन द बोर्ड. ओव्हरपिच आहे. असे चेंडू तो सोडतच नाही आपल्या बॅटमधून. एक दर्जेदार दाखवलाय, लांब लचक दाखवलाय, समोर दाखवलाय. बॅक टू बॅक 6. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ पॉवर हिटिंग बाय रोहन चिले. विकेट काढल्यानंतर तो विकेटचा आनंद जास्त वेळ टिकवू शकला नाही साहिल पिसे. त्याच्यावर पाणी फेरलेलं आहे ते म्हणजे रोहन चिलेने. व्हॉट अ बॅटिंग. ओ अगेन ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स अ 4 नाव. थोडंसं अपिश, थोडंसं आपण बघितलं की वेट करून जज करून एक चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह दाखवला आपल्या बॅटमधून व्ही शेपमध्ये ऑन द राईज. गुड शॉट बाय रोहन. 28 लॉस ऑफ 2. ओ व्हॉट अ शॉट अगेन. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल बिग 6 बाय रोहन चिले. हे षटक तब्बल 26 धावेंचं. अक्षय 26 धावा एका षटकामध्ये. जणू काही मॅचला कल्लाटणी देणारं षटक. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच असं म्हणायला हरकत नाहीये. ते म्हणजेच साहिल पिसेचे षटक. नावात साहिल पिसे जरी असतील, मला असं वाटतं रोहनने ही पिसं काढलीत. एवढी भन्नाट फलंदाजी केली आहे. नाही, हे आपण क्रिकेटचे वर्ड्स आहेत, आपण हे वापरतो, हे वाक्यप्रचार आहेत. पण खरंच साहिल पिसेने विकेट काढली तोपर्यंत चांगलं होतं. पण रोहन चिलेची एंट्री आणि धावांचा पाऊस. 3 षटकार 1 चौकार लगातार. बघायचंय साहिलने जी गोलंदाजी केली, कोण आता कमबॅक करून दाखवेल. मनू नायर बॉलिंग मार्कवर. हो, दबाव गोलंदाजावर होणार आहे. गोलंदाजावर दबाव अजूनही आहे. वाईड बॉल. 35 धावा. हो, चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न. बॅकअप चांगलं त्या ठिकाणी आहे. साहिलच्या गोलंदाजीवर हल्ला झाला, पण साहिल आता मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप चांगलं आलंय साहिल पिसेचं. हो, इम्प्रुव्हायझेशन. वाईड बॉलचा सिग्नल पंच सांगतायत की नकार दिलाय. ही बघा, ही स्पोर्ट्समनशिप अभि तुमच्याकडे. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप. त्यांनी सांगितलं की बॅटची एज लागली म्हणून रोहनने. हो, व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह हाफ वॉली करून 2दाचा प्रयत्न सुरू आहे. गलथाणपणा फिल्डिंग मध्ये चुका कराल तर स्पर्धेला मुकाल. स्पर्धेतनं बाहेरचा रस्ता धरावा लागेल, कारण दोन्ही पराभूत संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. एक छोटीशी चूक महागात पडू शकते. चांगला लेग ब्रेक होता मनूचा. प्रशांत आगरे यशाच्या मागून काही चेंजेस आणतोय फिल्डिंग मध्ये. गरज आहे धावा रोखण्याची. 38 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. हो, क्या बात आहे. इम्प्रुव्हायझेशन. बनवला फटका. पंचांकडे स्ट्रॉंगली अपील. नॉट आउट. आपल्या जागेवर तटस्थ आहेत शैलेश शेट्टी. म्हणून नायर आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 5 चेंडूमध्ये 5. 1 वाईड, 3 सिंगल आणि 1 डबल. 2 सिंगल 1 डबल. ओ हो, क्या बात आहे. सुरेख चेंडू. झपकन आतमध्ये येणारा आणि सरप्राईज करून यष्टा वाकवणारा चेंडू. मी जसा उल्लेख केला की साहिलची गोलंदाजी आपण बघितली की 26 धाव्यांचं षटक. तिथे मात्र कमबॅक करून दाखवणार, पण इथे मात्र मनू नायरने तो विळा उचलला आणि सांगितलं आय विल डू इट. मी करू शकतो हे काम, आणि ते काम करून दाखवलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 39 धावा धावफलकावर आहेत. कारण रन रेट 13चा 24 चेंडू आणि 25 धाव्यांची अजूनही गरज आहे. 24 बॉल 25 टू विन.
आता सामन्यामध्ये जर आपण लक्ष टाकलं अक्षय तर हरण्यासारखं किंवा आपल्याकडनं जाणारं कसं काहीच उरलं नाही आहे ब्रदर्सकडे, कारण रन बॉल इक्वेशन जवळजवळ आहे. फक्त तुमच्याकडे आता एकच पर्याय आहे की तुम्ही धावा वाचवणं आणि सगळ्यात महत्त्वाची विकेट. विकेट जर तुम्ही काढली तर मॅचमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. पण रोहन चिले जो पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता, या मॅचमध्ये काय धनाक्यात आणि दणदणीत सुरुवात करून दिली आहे. तो स्ट्रायकिंग एंडला आणि क्वार्टर सेंचुरीसुद्धा कंप्लीट झाली आहे त्याची. 25 खेळतोय नाबाद. अभि पांचाळ पुढचा चेंडू, पुढचं षटक. हो, चेंडू हवेमध्ये आणि हा चौकार. चौकार की षटकार? षटकार. पंचांचा इशारा षटकार. गुड शॉट. चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर. नकार दिलाय. साईड आर्म नो बॉल. पंचांचा इशारा. फ्री हिट. अभि पांचाळ. हो हो हो, क्या बात है. लॉलीपॉप. कडक शॉट. 5वा षटकार रोहन चिलेच्या बॅटमधून. 5वा षटकार येतोय. ओमसाई गणेश संघ रेडी राहायचा. पण अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला फटका, अजून एक 6. हा सामना षटकारांमुळे लक्षात राहील. हा सामना रोहन चिलेच्या बॅटिंगमुळे लक्षात राहील. रोहन खेळतो वैयक्तिक 43 वर. बघायचं अर्धशतक बघायला मिळणार का? 6 धावांचीच गरज आहे मैदानावर. पंचांचा इशारा वाईट बॉल. आता 5 धावांची गरज आहे. धावसंख्या 59 आणि समोर बरोबर पॉईंटच्या हातामध्ये जेल. लास्ट मोमेंटला बघितलं की हा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता, पण अनिकेत जणू काय तयार होता ही हा झेल घेण्यासाठी, कॅच घेण्यासाठी. धावसंख्या 59. 59. 5 टू विन. वैयक्तिक 43 जोरदार टाळ्या उद्या. मॅचमध्ये काय जबरदस्त वापसी करून दिली ती म्हणजे रोहन चिलेने. वैयक्तिक 43 धावांचं अप्रतिम योगदान आपल्या संघासाठी आणि विजयाच्या उंबरठ्यावर आपल्या संघाला आणून ठेवले त्याने. बुवा म्हणतात की अजून एक षटकार मारला पाहिजे होता. मॅच फिनिश करणारा अतुल पाटील बॅटिंगसाठी. लक्ष होतं ते म्हणजेच मनू नायरकडे, जो एकदम डीप मध्ये उभा आहे आताची घडी घालून. कारण मॅचमध्ये आपण जर बघितलं तर रस उरलेला नाही आहे. आता मात्र 5 धावांची आवश्यकता अजूनही. 5 टू विन. चेंडू खूप शिल्लक आहेत. हात कुठे कमरेवर आहेत. कधी आताची घडी घातलेली खेळाडू बघायला मिळत आहेत. थोडेसे निराश झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर अभि. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 60 धावा धावफलकावर. 4 धावांची अजूनही गरज. फ्लिक करायचा प्रयत्न होता अतुलचा. थोडंसं सेन्सिबल म्हणजे सावधगिरीने खेळण्याचा प्रयत्न करतोय अतुल. एकूण षटकं संपते ती 4. करंट रन रेट 15चा. धावसंख्या तब्बल 60 धावा धावफलकावर. 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18. या थोडंसं आपण टाइम मॅनेजमेंटवर लक्ष टाकूया. बरोबर 12 मिनिटं 4 षटकांसाठी. एसटीच्या मागे प्रशांत. क्लोजला मनू. सेलिमिड ऑफला अनिकेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज नवीन षटक घेऊन. प्रतीक सुद्धा क्लोज उभा आहे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. स्ट्रायकिंगला अली. मिडॉनला साहिल पिसे बघतोय. वेगवान चेंडू. क्लोज फिल्डर उभे केलेत. बॅट्समनचे शेजारी वाढलेत आता आणि तिथून मात्र रस्ता काढावा लागला आता अलीला. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा. बघायचं आहे गोलंदाज मदत करतायत धावा जमवण्यासाठी. धावसंख्या 61. बॉटम हँड. इट्स लाईक अ टेस्ट क्रिकेट. संयम. टेम्परामेंट हे इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. ते आपल्या अलीकडनं बघायला मिळतंय की विकेट न देता समोरचे गोलंदाज कशा प्रकारे इथे धावा खर्च करतील यावर त्याला लक्ष लागलंय. पण सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत ब्रदर्सचे, प्रशांतचे, यशच्या मागून मनूचे, यांच्या पूर्ण टीमचे.
धावा रोखण्यासाठी संभावित झेलसाठी जवळ उभे राहिलेत. 3 धावांची अजूनही गरज आहे. स्टॅच्यू पोझिशन. पंच तेच सांगतात की तुम्हाला स्टॅच्यू पोझिशनमध्ये थांबायचं आहे. नो मोमेंट. हो, चेंडू वेगवान होता पण पंचांचा इशारा नो बॉल. जस्ट 2 रन्स अवे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. येस फ्री हिट. अली तुम्हाला खेळाडूंना नाही पंचांना विचारायचं फ्री हिट आहे की नाही, ते नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही अंपायरला विचारता. इज द ऑफिशियल. डेड बॉल. हो हो, काय भन्नाट चेंडू होता. पंचांचा इशारा लेग बायचा. स्कोर लेवल. स्कोर इज इक्वल. जस्ट 1 रन्स टू विन. बॉटम हँड. स्वप्नील आहे बॉलिंगवर. स्वप्नील पाटील. एकच धाव हवी आहे आता सामना जिंकण्यासाठी. नो बॉल. सामना समाप्त. आणि फायनली मात्र पॉईंट टेबलवर 2 पॉईंटची कमाई केलेली आहे, ती म्हणजे स्मिथ 11 डिंगडॉंग या संघाने. हार्डलक टीम ब्रदर्स. सलग दोन्ही सामन्यामध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मॅच मोमेंटम जर आपण बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा ज्या कुठल्या गेल्या. स्वप्नील पेसे आपण बघितलं की साहिल पेसेच्या गोलंदाजीमध्ये तिथून मोमेंटम शिफ्ट झाला आणि सामना झुकला तो